नमस्कार मंडळी. आज आपण मकर संक्रांतीनंतर येणारं हळदी कुंकू हे 15 दिवसाचं असते किंवा मकर संक्रांत ते रथसप्तमी इथपर्यंत हे हळदी कुंकवाचं वाण देण्यात येते किंवा हळदी कुंकू करण्यात येते. तर त्यासाठी बऱ्याच ठिकाणी उखाण्याची पद्धत आहे, उखाणे घेतले जातात. तर त्यासाठी खास करून मी स्वलिखित उखाणे तयार केले आहे, तर ते तुमच्यापुढे सादर करीत आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती साक्षात, ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती साक्षात, रावांचं नाव तुम्ही ठेवा लक्षात. सागर में सरिता जीवन में ज्योति, सागर में सरिता जीवन में ज्योति, राव है मेरे जीवन के साथी. मीराचा मोहन राधाचा श्याम, मीराचा मोहन राधाचा श्याम, राव माझे जीवन मी त्यांचे प्राण. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली गीता, श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली गीता, राव माझे राम मी त्यांची सीता. संसाराच्या वेलीवर प्रेमाचा सडा, संसाराच्या वेलीवर प्रेमाचा सडा, रावांनी आणला मला पंढरपूरहून हिरवा चुडा. नको साडी नको बांगडी, नको मला गजरा, नको साडी नको बांगडी, नको मला गजरा, रावांचा नेहमी हसतमुख चेहरा. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा, रावांचा आहे माझ्या सुखदुःखात अर्धा वाटा. भरजरीचा शालू त्यावर हिरवा चुडा, भरजरीचा शालू त्यावर हिरवा चुडा, रावांचा आणि माझा जगात शोधून सापडणार नाही असा सुंदर जोडा. साडी घालते फॅशनची पदर लावते साधा, साडी घालते फॅशनची पदर लावते साधा, पतिराज माझे मोहन मी त्यांची कविता. तीळ आणि गुळ जसे दो जिस्म एक जान, तीळ आणि गुळ जसे दो जिस्म एक जान, राव आहेत माझे पंचप्राण. तीळ घ्या गुळ घ्या नका असं लाजू, तीळ घ्या गुळ घ्या नका असं लाजू, रावांनी आणले मला गोव्याचे काजू. सुवर्णाचे पानदान त्यामध्ये जरीचा खण, सुवर्णाचे पानदान त्यामध्ये जरीचा खण, रावांचं नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण. तिळासारखा स्नेह गुळासारखी गोळी, तिळासारखा स्नेह गुळासारखी गोळी, ईश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात, काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात, रावांचं प्रथम दर्शन होताच भरले माझ्या मनात. स्वर्गाच्या सभागृहात सुवर्णाच्या केळी, स्वर्गाच्या सभागृहात सुवर्णाच्या केळी, रावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी. अतूट असते मैत्री नातं असते घट्ट, अतूट असते मैत्री नातं असते घट्ट, पूर्ण करीन मी रावांचे सर्व हट्ट. प्रभात समयी करावी ईश्वराची पूजा, प्रभात समयी करावी ईश्वराची पूजा, रावांची जीवावर असते खरी जीवनाची मजा. पौर्णिमेच्या चंद्राची शीतल छाया, पौर्णिमेच्या चंद्राची शीतल छाया, रावांची आहे माझ्यावर खूपच माया. मोगऱ्याच्या फुलाचा दरवळतो सर्वत्र सुगंध, मोगऱ्याच्या फुलाचा दरवळतो सर्वत्र सुगंध, रावांसोबत मिळाला मला जीवनाचा खरा आनंद. कणभर तीळ मनभर गुळाचा गोडवा, कणभर तीळ मनभर गुळाचा गोडवा, रावांचं नाव घेते सर्वांना बोलवा. काव्य आणि कविता सागर आणि सरिता, काव्य आणि कविता सागर आणि सरिता, रावांचं नाव घेते खास तुमच्याकरिता. देवामध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश, देवामध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश, रावांचं नाव घेते केलाय तुमच्या घरात प्रवेश. स्वप्नातल्या राजकुमाराची अपेक्षा नसते, स्वप्नातल्या राजकुमाराची अपेक्षा नसते, रावांसारखी जीवलगाची आकांक्षा असते. हरिश्चंद्र तारामती बाळ रोहिदास पुत्र, हरिश्चंद्र तारामती बाळ रोहिदास पुत्र, रावांचे आणि माझे जुळले 36चे 36 गुणसूत्र. सागरात मोती जीवनात ज्योती, सागरात मोती जीवनात ज्योती, राव आहेत माझे आयुष्याचे सोबती.
नको हिरे नको मोती नको मला बंगला, नको हिरे नको मोती नको मला बंगला, रावांसोबत खरोखर जीव माझा रंगला. हृदयाचे सिंहासनात दत्तात्रयांची मूर्ती, हृदयाचे सिंहासनात दत्तात्रयांची मूर्ती, रावांची माझ्या सर्व परिवारात कीर्ती. अत्री अनुसया बाळ दत्तात्रय त्रिमूर्ती, अत्री अनुसया बाळ दत्तात्रय त्रिमूर्ती, रावांची राणी होऊन झाली इच्छापूर्ती. निरंजन माहुरात दत्त नामाचा गजर, निरंजन माहुरात दत्त नामाचा गजर, रावांसाठी नेहमी मी असते हजर. मोगरेची मस्ती चंदनाचा सुवास, मोगरेची मस्ती चंदनाचा सुवास, रावांच्या संगतीत दरवळला मधुमास. संक्रांतीच्या तिळगुळाची आहे अतूट गोडी, संक्रांतीच्या तिळगुळाची आहे अतूट गोडी, रावांनी आणली मला बनारसी साडी. हिमालय पर्वतावर बर्फाचे ढीग, हिमालय पर्वतावर बर्फाचे ढीग, मी आहे त्यांची क्वीन, राव आहेत माझे किंग. संध्याकाळच्या समयी समुद्राला आली भरती, संध्याकाळच्या समयी समुद्राला आली भरती, रावांची मी आहे सर्व काही करती. संध्याकाळची वेळी समुद्राला आले उधाण, संध्याकाळची वेळी समुद्राला आले उधाण, रावांनी खोदली माझ्यासाठी हिऱ्याची खदान. साता समुद्रापार त्यांची नि माझी प्रीती, साता समुद्रापार त्यांची नि माझी प्रीती, दत्तात्रयाच्या चरणी अखंड राहो रावांची आणि माझी नाती. प्रेमात नसतो स्वार्थ राधाकृष्णाचं आहे उदाहरण, प्रेमात नसतो स्वार्थ राधाकृष्णाचं आहे उदाहरण, रावांचं आणि माझं गुपित असते संभाषण. खंडोबाच्या जेजुरीला 9 लाख पायरी, खंडोबाच्या जेजुरीला 9 लाख पायरी, राव चढले वर मी खालीच राहिले. हळद अंग उजवते कुंकू कपाळ शोभवते, हळद अंग उजवते कुंकू कपाळ शोभवते, रावांचं नाव घेऊन सौभाग्यवतींना तिळगुळ मी वाटते. जिथे प्रेम आहे कृतज्ञता आहे आणि अहंकार नाही, जिथे प्रेम आहे कृतज्ञता आहे आणि अहंकार नाही, तिथेच खरं मांगल्य नांदते. रावांचं नाव घेऊन हळदी कुंकू मी लावते. भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर, भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर, राव माझ्या मनाचे आहे चितचोर. स्वर्गीय पक्षाची खूपच लांब शेपटी, स्वर्गीय पक्षाची खूपच लांब शेपटी, राव माझे सावळे मी आहे गोमटी. जय जवान जय किसान हा शास्त्रीजींचा नारा, जय जवान जय किसान हा शास्त्रीजींचा नारा, रावांना सांगा चूक भूल माफ करा. संसार सुखाची मनामध्ये आस, संसार सुखाची मनामध्ये आस, रावांना आवडतात म्हणून बनवल्या पुरणपोळ्या खास. पती आणि पत्नी रथाचे 2 चाके, पती आणि पत्नी रथाचे 2 चाके, राव सोबत आहे म्हणून जुळवून घेतात नाते. शब्दांनी बनते वाक्य, वाक्याने बनते कविता, राव माझे पती सागर मी त्यांची सरिता. दारात होते अंगण, अंगणात होते चौरंग, चौरंगावर होती वाटी, वाटीत होते पेढे 7, रावांची आणि माझी गाठ पडली म्हणून आयुष्याची सोपी झाली वाट. राजहंस पक्षाचे निळे निळे डोळे, राजहंस पक्षाचे निळे निळे डोळे, रावांचा पतंग गगनाला भिळे. चातक पक्षाला लागली मृग नक्षत्राची चाहूल, चातक पक्षाला लागली मृग नक्षत्राची चाहूल, रावांचे आणि माझे सेम पडती पाऊल. जन्म दिला आईने पालन पोषण केले बापाने, रावांसोबत लग्न लावून दिले म्हणून नाव घेते पत्नी या नात्याने. सुंदर सौंदर्याचा मोह कशाला, सुंदर सौंदर्याचा मोह कशाला, रावांचा आणि माझा सुंदर जोडा झाला. शिवाजी महाराजांच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडचे स्थान, शिवाजी महाराजांच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडचे स्थान, रावांमुळे मिळतो मला हळदी कुंकवाचा मान.
मी स्वतः तयार केलेली ही उखाणे आहे, लिहिलेली आहे. बरेच वर्षापासून जसं माझ्या मनात येत होतं तसे मी कागदावर उखाणे लिहित होते. तर ते आता भरपूर उखाणे तयार झालेले आहे. तर म्हटलं आपला चॅनल आहे तर चॅनलच्या माध्यमातून ते सर्व स्त्रियांपर्यंत पोचवा, जेणेकरून माझ्या मैत्रिणींना ते उपयोगाचे पडतील. मला खात्री आहे की प्रत्येकीने जर हा व्हिडिओ ऐकला तर त्या मनामध्ये हसतील, त्यांच्याही मनाला हे उखाणे आवडतील, मनाला भावतील, ही मला खात्री आहे. आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना आग्रहाची विनंती आहे की तुमच्या मनातील काही प्रतिक्रिया ज्याही तुम्हाला जाणवल्या असतील, झाल्या असतील, त्या अवश्य कमेंटद्वारे मला कळवा, जेणेकरून यापुढेही मी अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत केले जाणारे तिळगुळाचे वाण, आणि या वाणामध्ये, या कार्यक्रमामध्ये हमखास उखाणे घेतले जातात. काही ठिकाणी आवर्जून उखाण्याची स्पर्धा असते, तर त्यासाठी उखाणे हे हमखास घेतले जातात. तर मला आशा आहे की माझ्या व्हिडिओचा बऱ्याच मंडळींना, बऱ्याच महिलांना बराच फायदा होईल. कारण उखाणे अतिशय मस्त आहेत, सोपी आहे आणि मनाला लागणारी आहेत, म्हणजेच मनाला भोवणारी आहेत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपली भारतीय संस्कृती, आपले सण, आपले रीतिरिवाज खूप महत्त्वाचे आहे आणि ते आपण योग्यरित्या त्याचं पालन केलं पाहिजे, ते पाळले पाहिजे. याआधी मी कुंतीचे वाण काय असते त्याबद्दल सर्व पौराणिक माहिती, तसेच हे वाण काय आहे, कधी करावे, काय द्यावे, सर्व माहिती मी दिलेली आहे. तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला कुंतीचे वाण काय आहे आणि वाण कशा प्रकारचे द्यायचे ही माहिती होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.